वाघाला डायरेक्ट भाडा भेटला भाऊ गोव्याचा. वाघ कशाला थांबतो मग, डायरेक्ट लावली की गाडी लावल्याच नंतर हे काही यांचा विषय चालू होता ते बघून घेतलं, गाडी लावली आणि सरळ म्हणलं आपण काय आता रिकामे टाईम भरायचे म्हणलं. तर एवढ्याने मग आपण आलो यांच्या ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये वाघ मस्त पद्धतीने आराम करायला लागला. चल बघा भावानो तुमचा पिकअप आला गणा. तर भावानो बेल्टी वगैरे भेटली, मस्त पद्धतीने निघालो भावानो. आणि ह्या ट्रॅफिक म्हणल्यावर डोकेदुखीचं आहे. मग भावानो डायरेक्ट आपण पोचलो जेजुरी, जे की 4 किलोमीटर बाकी होतं. जेजुरी वगैरे क्रॉस केला आणि तिथं आपला स्टिंगचा दणका घेतला आणि चला म्हणलं सणा. तर भावानो तिथून मग डायरेक्ट आपली झाली सकाळ, कारण की रात्री थोडं 2-3 तास झोपलो होतो आपण. मग भावानो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला म्हणजे आज पूर्ण ब्लॉकच बनवलेला, कारण की बरेच दिवस झाले ते आपला काय ब्लॉक बनला नव्हता आणि आपण काही टाकत नव्हतो. कारण तर भक्कम काही आहे, पण आपण काय बघू आता नेक्स्ट टाइम पासून असं काही होणार नाही. आता डेली ब्लॉग पडणार आहे भावानो आपले. तुम्ही सपोर्ट द्या, जसे सपोर्ट करत होते तसेच सपोर्ट द्या, काही विषय नाही भावानो. तर आपला आता प्रवास चालू आहे, जे की आहे पुण्यावरून गोवा, आणि जे की आपली गाडी नॉनस्टॉप गोव्यासाठी जाणार आहे. आता फर्स्ट टाईमच झालेला असेल, कारण की बाहेरून गाडी भरलेली आहे आपली, आणि बाहेरून भरल्या की आपण सणा गेलो आणि मस्त पद्धतीने डिझेल भरून घेतला भावानो फुल. डिझेल फुल म्हणल्यावर टंकी म्हणलं आता नाचायचं काम करणार बघ म्हणलं, कारण की टंकी फुल म्हणल्यावर आपण कुठं आणतो एकदम वाघ म्हणजे फुलात. इथं एस्टरचा पाईप फुटला होता काय का भाऊ म्हणलं, बघा म्हणलं काय चाललं काय ना ते विषयाचा. तर भावांनो तिथून आलो आपण या घाटामध्ये फुल धुकं होतं भावांनो, काही दिसत नव्हतं. कसं तरी घाटाचा मार्ग 3 तासाचा रन केला आपण. 3 तासानंतर मग आपण बी सणा निघायचं म्हणलं भावांनो. तिथून आलो आपण डायरेक्ट बांध्यामध्ये आलो आणि बांध्यामधून काढला एक व्हिडिओ आणि सरासर निघालो भावांनो. जे की आपला आता गोवा जो आहे ना 120 किलोमीटर बाकी होतं. आणि 120 म्हणल्यावर आपल्याला 120 म्हणल्यावर बाजूलाच आहे असं वाटतं, कारण की आपला पिकअप म्हणल्यावर दणकाचाच विषय. आणि यांचं कसं आहे भावांनो लाल गोल्डन, जे की आता तुम्हाला दाखवते मी. पूर्ण इकडे तिकडे बघा लालच दिसणार. पुढं आलो आणि केला दाबून जेवण, कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. तर भावांनो तिथून आपण चाललो आपल्या साईडच्या दिशेने, जे की आपण गोव्यामध्ये प्रवेश झालाच होता. वरच्या ब्रिजला काही जाणं झालं नाही. नेक्स्ट टाइम येते तर लगेच वरच्याच ब्रिजला जाणार आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार भावांनो. चला भावांनो आता डायरेक्ट लावतो आपली गाडी आपल्या जिथं खाली होणार आहे तिथं, आणि निघायचं भाऊ म्हणलं. तिथपर्यंत भावांनो तुमच्या भावाला फॉलो करा आणि ढकला वरचा व्हिडिओ आपला असाच जसं तुम्ही ढकलता लोकांना. तर चला